आज आपण कांदा बाजारातील एक अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. गेल्या काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी सध्या एकाच चिंतेत दिसून येत आहेत की कांद्याचे भाव वाढतील का. साठवणुकीत ठेवलेला कांदा म्हणजेच उन्हाळ कांदा हा विकावा का थांबावा आणि दक्षिण भारतातून नवीन कांदा बाजारात आल्यावर महाराष्ट्रातील कांद्यावर काय परिणाम होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बाजाराचे मूलभूत गणित समजून घ्यावे लागेल. कांद्याचे भाव ठरवणारे सर्वात महत्त्वाचे दोन घटक मागणी आणि पुरवठा. बाजारात कांदा कमी असेल आणि खरेदीदार ग्राहक जास्त असतील तर भाव वाढतात. उलट बाजारात कांदा भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल आणि मागणी कमी असेल तर भाव घसरतात. हेच साधे गणित आणि साधा नियम प्रत्येक वर्षी आपल्याला बाजारात लागू होतो. साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि विशेषतः या महिन्यातील 15 तारीखच्या नंतर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर भागातून नवीन कांदा बाजारात यायला सुरुवात होते. शेतकरी मित्रांनो, हा नवीन कांदा बाजारात आला की महाराष्ट्रातील उन्हाळ कांद्याची मागणी काही प्रमाणात कमी होते, कारण दक्षिणेकडील व्यापारी स्वतःच्या राज्यातील कांदा खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र यंदाचे चित्र पूर्णपणे वेगळे दिसून येत आहे. यावर्षी दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूप कमी राहिले आहे. विशेषतः कांदा उत्पादन क्षेत्रांना याचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे तेथे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. हीच बाब महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक ठरू शकते. तर शेतकरी मित्रांनो, आंध्र प्रदेशातील कुर्नूल हा भाग कांदा उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध मानला जातो. या भागातून मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात येतो. तर दरवर्षीप्रमाणे कुर्नूलमधून येणारा कांदा दक्षिण भारतातील अनेक बाजारपेठांची गरज भागवतो. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला स्पर्धा निर्माण होते. परंतु यंदा परिस्थिती वेगळी घडलेली दिसून येत आहे. पावसाचा अभाव आणि भूजल पातळीतील घट आणि लागवडीसाठी आवश्यक ओलावा नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नाही. अनेक ठिकाणी पेरणी करण्याची वेळ आली तरी पाऊस पडला नाही. ज्या शेतकऱ्यांनी लागवडीचा विचार केला होता त्यांनी ही जोखीम टाळण्यासाठी कांद्याऐवजी इतर पिकाकडे वळणे पसंत केलेले आहेत. याचा थेट परिणाम लागवडीच्या क्षेत्रावर झालेला दिसून आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, कुर्नूल जिल्ह्यात साधारणपणे दरवर्षी हजारो एकर क्षेत्रावर कांदा लागवड होतो. मात्र यंदा लागवडीखालील क्षेत्रात प्रचंड घट झालेली आहे. अनेक अहवालानुसार ही घट 80 ते 90% पोहोचलेली आहे. म्हणजे ज्या भागातून मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात यायचा त्या भागातील उत्पादन यंदा खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. तर सोबतच शेजारील नांदेड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. तेथेही लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे फक्त एका जिल्ह्यात नाही तर संपूर्ण परिसरात कांदा उत्पादन घटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी लागवड कमी केली म्हणजे त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार हे निश्चित आपल्याला दिसून येत आहे. तर गेल्या काही वर्षात या भागातून लाखो टन कांदा उत्पादन झाले होते. स्थानिक बाजारपेठा तसेच इतर राज्याची मागणीही त्यातून पूर्ण केली जात होती. मात्र यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी मित्रांनो, उत्पादन कमी झाले की बाजारात उपलब्ध होणारा माल कमी होतो आणि मग व्यापाऱ्यांना पर्यायी स्रोत शोधावा लागतो. आता नेमकी हीच परिस्थिती निर्माण होताना आपल्याला येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये दिसून येणार आहे. आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांना स्थानिक पातळीवर पुरेसा कांदा उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातकडे वळण्यास सुरुवात केलेली दिसून येत आहे. तर महाराष्ट्रातील साठवणुकीत असलेला उन्हाळ कांदा आणि त्यासाठी महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. याचा पहिला परिणाम मागणीत वाढ होण्याच्या स्वरूपात दिसून येईल. जेव्हा बाहेरच्या राज्यामधून व्यापारी महाराष्ट्रात खरेदीसाठी येतात तेव्हा स्थानिक बाजारात स्पर्धा ही वाढते. जास्त व्यापारी आणि मर्यादित उपलब्ध माल यामुळे दरांना आधार मिळतो. म्हणूनच अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याचे दर टिकून राहण्यास मदत होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या आंध्र प्रदेशातील अनेक बाजारपेठांमध्ये कांद्याचे घाऊक दर चांगल्या पातळीवर असल्याचे दिसून येत आहे. म्हणजे त्या ठिकाणी उच्च भाव होत आहेत. स्थानिक उत्पादन कमी असल्यामुळे व्यापाऱ्यांना बाहेरून कांदा आणावा लागत आहे. वाहतूक खर्च, प्रतवारी खर्च आणि इतर खर्च धरल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर आणखीन वाढलेले दिसून येत आहेत. तर विशेष म्हणजे काही आठवड्यापूर्वी जे दर कमी होते आता हळूहळू वाढू लागलेले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे
पुरवठ्यात आलेली कमतरता आपल्याला भासू लागत आहे. जेव्हा बाजारात माल कमी पडतो तेव्हा व्यापाऱ्यांमध्ये उपलब्ध मालासाठी स्पर्धा वाढते. परिणामी दर वरच्या दिशेने सरकू लागतात. हीच प्रक्रिया सध्या दक्षिण भारतातील काही भागांमध्ये सुरू असल्याचे एक्झॅक्ट दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, आता प्रश्न असा निर्माण होतो की याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो किंवा साठवलेल्या चाळीतल्या कांद्याला किती फायदा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, याचे उत्तर बाजारात पुढील येणाऱ्या काही दिवसावरील परिस्थितीवर अवलंबून आहे. जर आंध्र प्रदेशातील उत्पादन खरोखरच मोठ्या प्रमाणात कमी राहिले आणि नवीन कांद्याची आवक अपेक्षेपेक्षा कमी झाली तर महाराष्ट्रातील कांद्याला मागणीही टिकून राहून बाजारभावामध्ये सकारात्मक हालचाल दिसू शकतात. यामध्ये शेतकरी मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे कर्नाटक होय. तर सोबतच कर्नाटक हे देखील कांदा उत्पादन करणारे मोठे राज्य आहे. दरवर्षी कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात येतो. त्यामुळे दक्षिण भारतातील मागणीचा मोठा भाग ते पूर्ण करू शकतो. मात्र यंदा कर्नाटकातील काही भागातही पावसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी लागवडीवर परिणाम झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जर शेतकरी मित्रांनो कर्नाटकातील उत्पादनही कमी राहिले तर दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांसमोर मोठे एक आव्हान निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील साठवणुकीत असलेल्या कांद्याचे महत्त्व आणखीन वाढू शकते. सध्या महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा साठवणुकीत केलेला आहे. काही शेतकऱ्यांनी भाव वाढतील या अपेक्षेने कांदा विकलेला नाही. अशा वेळी दक्षिण भारतातून मागणी वाढल्यास या कांद्याला चांगला आधार मिळू शकतो. म्हणजेच चाळीतल्या कांद्याला सोनेरी क्षण भेटू शकतात. मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, बाजार हा कायम एका दिशेने चालत नाही. अनेक वेळा एखादी सकारात्मक बातमी येते आणि शेतकरी लगेच मोठ्या भाववाढीची अपेक्षा करू लागतात. पण प्रत्यक्षात भाववाढ किती होईल हे अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर महाराष्ट्रातील साठवणुकीत किती कांदा शिल्लक आहे, गुजरातमधून किती माल उपलब्ध आहे, निर्यात स्थिती कशी आहे, पावसाची पुढील परिस्थिती काय राहणार आहे आणि सोबतच कांद्याची आवक नेमकी किती होते यावर आपल्याला दररोजचे अपडेट बाजारभाव दिसून येईल. तरी देखील सध्याच्या परिस्थितीकडे पाहिले तर बाजारासाठी काही सकारात्मक संकेत नक्कीच दिसून येत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पहिला सकारात्मक मुद्दा म्हणजे दक्षिण भारतातील उत्पादन घट होण्याची शक्यता आहे. तर दुसरा मुद्दा म्हणजे व्यापाऱ्यांना महाराष्ट्रातून माल खरेदी करण्याची वाढती गरज दिसून येत आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक बाजारात वाढणारे किरकोळ बाजारभाव. चौथा मुद्दा कर्नाटकातील संभाव्य उत्पादनाची घट होणे. शेतकरी मित्रांनो, हे चारही घटक एकत्रितपणे पाहिले तर कांद्याच्या बाजाराला आधार हा मिळू शकतो असे चित्र एकंदरीत दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीत घाईघाईने निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. ज्यांच्याकडे साठवणुकीत चांगल्या प्रतीचा कांदा शिल्लक आहे त्यांनी बाजारातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे खूप गरजेचे. एकंदरीत पाहिले तर आंध्र प्रदेशातील कमी लागवड, उत्पादनातील संभाव्य मोठी घट, कर्नाटकातील अनिश्चित परिस्थिती आणि दक्षिण भारतातील वाढती गरज या सर्व चारही गोष्टीचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाठी सकारात्मक दिशा ठरताना दिसत आहे. यामुळे पुढील काही आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील उन्हाळ कांद्याला चांगली मागणी मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अर्थातच बाजारात काय घडेल हे पुढील परिस्थितीवर अवलंबून असेल, पण सध्याच्या घडीला दक्षिण भारतातून आलेली ही माहिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आपण म्हणू शकतो. शेतकरी मित्रांनो, नक्की मला कमेंट करून कळवा की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला का, आणि हा व्हिडिओ योग्य वाटला तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करू शकता. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.